आता लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅरनॉट इंजिन या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली आणि त्यामध्ये जी इफिशियन्सी आहे त्या संदर्भात आपण 3 फॉर्म्युले पाहिले होते. एक होता W/Q1 बरोबर. दुसरा फॉर्म्युला होता इफिशियन्सीचा 1 - Q2/Q1 आणि जो फायनल फॉर्म्युला होता इफिशियन्सीचा तर तो होता 1 - T2/T1. ओके. तर हे फॉर्म्युले आपण लर्न केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे आता की इम्पॉर्टंट रिझल्ट्स बघायचे ज्याला आपण कॅरनॉट्स थेरम पाहिलो. ओके. आणि यामध्ये 2 रिझल्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. यामध्ये पहिला जो रिझल्ट राहील की असं कोणतंच इंजिन नाही की ज्याची इफिशियन्सी ही कॅरनॉट इंजिनपेक्षा काय राहील जास्त राहील. ओके. सो आपण 2 टेम्परेचर रेंज घेऊ. कोणते T1 जो हॉट रिझर्व्हेअर्स आहे आणि T2 जे कोल्ड रिझर्व्हेअर्स आहे. ओके. तर अशा 2 टेम्परेचर डिफरन्समधलं जे वर्किंग असेल कोणत्या इंजिनचं तर यामध्ये कोणत्याही इंजिनची आता कोणत्याही इंजिनची म्हणल्यावर आपण काय करू या ठिकाणी एनी हे ना इथं एनी लिहू मी हे की नाही एनी लिहितो ना. तर कोणत्याही इंजिनची इफिशियन्सी ही कोणापेक्षा जास्त असू शकत नाही कॅरनॉट इंजिनपेक्षा जास्त असू शकत नाही. हे आपलं पहिलं प्रिन्सिपल कॅरनॉट थेरमचं. आणि दुसरं जे प्रिन्सिपल आपल्याला या ठिकाणी लर्न करायचं आहे तर ते आहे की कॅरनॉट इंजिन जे आहे ना तर कॅरनॉट इंजिन जे आहे ते कशावर इंडिपेंडंट आहे. सो इट इज अ इंडिपेंडंट ऑन नेचर ऑफ वर्किंग सबस्टन्स. म्हणजे जो वर्किंग सबस्टन्स आपण इंजिनमध्ये यूज करायलो त्याचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर तो डिपेंड नाही आहे. तर या 2 थीमवर आधारित आपलं कॅरनॉट्स थेरम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की एक आकृती आपण आता या आकृतीमध्ये आपण काय करायलो जे आर आहे ना तर हा काय आहे कॅरनॉट इंजिन आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो इट इज अ कॅरनॉट इंजिन. त्यानंतर आय जो आहे तर हा कोणताही असा इंजिन आहे की जो त्याला आपण वाटल्यास नाव देऊ इट इज अ इरिव्हर्सिबल इंजिन. ओके. सो इट इज अ इरिव्हर्सिबल इंजिन आणि हे 2 याच्यामध्ये काम करायलेत है ना. आता यामध्ये जो लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे ना तर हा आहे पहा सोर्स. आता सोर्स जो आहे ना तर हा कोणता रिझर्व्हिअर आहे हॉट रिझर्व्हिअर आहे. आणि दुसरा जो रिझर्व्हिअर आहे तर तो आहे सिंक. आणि सिंक जो आहे हा कोणता रिझर्व्हिअर आहे कोल्ड रिझर्व्हिअर असं आपण कन्सिडर करू. आता आपल्याला काय करायचं इंजिनचं कपल तयार करायचं म्हणजे या दोघांना आपण अटॅच केलं आहे की नाही. तर काय तयार झालं तो कपल इंजिन तयार झाला आय अँड आर. तर आता हे कपल इंजिन तयार झाल्यानंतर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो आय आहे ना म्हणजे इरिव्हर्सिबल इंजिन ज्याला म्हणलो होतो आपण तर याला कपल केल्यानंतर आफ्टर कपल केल्यानंतर इरिव्हर्सिबल इंजिन जो आहे तर तो आता या ठिकाणी काय हीट इंजिन म्हणून काम करणार आहे. आणि त्यानंतर जो आर आहे तर हा काय म्हणून कार्य करणार आहे रेफ्रिजरेटर म्हणून कार्य करणार आहे. ओके. आता रेफ्रिजरेटर तुम्हाला माहिती आहे कोल्ड टू हॉट असतं आणि इंजिन जे आहे ते हॉट टू कोल्ड. ओके. आता आपण असं कन्सिडर करू की आयनं काय केलं माहिती आहे का की Q1 एवढी हीट दिली तुम्हाला या ठिकाणी तर या हीटला काय केलं बरं आयनं ॲब्सॉर्ब केलं. बरोबर आहे का. ॲब्सॉर्ब केल्यामुळं T1 हे टेम्परेचर होतं सोर्सचं तिथून जी हीट ऑब्झर्व केल्या गेली ती कोणती होती Q1 ती सोर्सकडून कोणाकडे गेली आता आयकडे गेली म्हणजेच हीट इंजिनकडे गेली असं आपण म्हणू. आता हे मिळाल्यामुळं
तिथं जे वर्क झालं त्या इंजिनकडून, म्हणजेच हीट इंजिन ज्याला आपण कन्सिडर केलं आहे, तर ते वर्क काय आहे, W', हे वर्क त्याकडून घडलं. आता हे होत असताना जी हीट रिलीज होणार है ना, मग ही जी हीट रिलीज झाली, तर ही रिलीज झालेली हीट काय असणार, Q1 - W', कारण ॲब्झॉर्ब केलेल्या हीटचा काही पार्ट वर्क डनमध्ये खर्च झाला, म्हणजे रिमेनिंग जी अमाऊंट आहे जी रिलीज झाली, तर त्याची व्हॅल्यू काय असेल, Q1 - W'. ओके, आणि कोणाकडे गेली, सिंक रिजनकडे. आता नंतर काय होतं की काही पार्ट जो आहे, आता इथं काय होतं की जे आर आहे ना, तर हा रिटर्न द सेम हीट, म्हणजे Q1 एवढी हीट या ठिकाणी काय करला तो, या ठिकाणी ॲक्सेप्ट करायला. आता हे रिटर्न कुठं करायला, तो सोर्सला घेतो, म्हणजे घेताना तो किती घ्यायला बरं, Q1 - W एवढी अमाऊंटमध्ये गेला, ज्याला आपण वाटल्यास काय कन्सिडर करू, Q2. तर Q2ची व्हॅल्यू काय, Q1 - W एवढी हीट त्यानं काय केली, सिंककडून टेक केली, बरोबर, Q2, आणि त्यातला काही पार्ट हा W काय झाला, खर्च झाला त्याच्या वर्कमध्ये. आणि वर्कमध्ये खर्च झाल्यानंतर सुरुवातीला जितकी आपण Q1 घेतली होती तितकीच पुन्हा एकदा सोर्सला काय केली, या ठिकाणी रिटर्न केली. म्हणजे घेताना Q2 अशा अमाऊंटमध्ये घेतले की वर्क खर्च करून सुद्धा त्याची एवढी काय राहायला पाहिजे, या ठिकाणी शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ, जर तुम्ही या ठिकाणी वर्कचा फॉर्म्युला काढायचा असेल तुम्हाला, तर वर्कचा फॉर्म्युला काढायचा असेल या वर्कचा, तर काय हे वर्क कोणाची बेरीज आहे बरं, आता लक्षात घ्या. म्हणजे ॲक्च्युअल तो डिफरन्स आहे, म्हणजे आपण Q1ची एक अशी व्हॅल्यू घेऊ की ज्यामधून Q2 आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी मायनस करावं लागेल, बरोबर ना. Q1ची त्याच्याकडे इतकी व्हॅल्यू होती, कारण हे वर्क डन खर्च केल्यावर सुद्धा, बरोबर आहे ना, तर वर्क डन आणि हे असल्यामुळे या दोघांचा हा काय असणार, या ठिकाणी डिफरन्स असणार. आता आपण असं कन्सिडर करू, आता आपण वरी एक प्रिन्सिपल पाहिलं होतं की एनी इंजिनची इफिशियन्सी ही कॅरनॉट इंजिनपेक्षा कशी आहे, कमीच असणार. पण आता आपण असं कन्सिडर करू की जी कॅरनॉट इंजिन आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त इफिशियन्सी ही कोणाची आहे, एनी इंजिनची आहे, इरिव्हर्सिबल इंजिनची. आपण असं कन्सिडर करू 2 मिनिटासाठी. ओके, आता मला सांगा, आता आरची कमी याचा म्हणजे याचा आउटपुटसुद्धा कसा असणार, वर्कचा कमी असणार है ना. इफिशियन्सी कमी म्हणजे वर्क आउटसुद्धा कसा असणार, कमी असणार. म्हणजे याचा अर्थ W जी आहे त्याची व्हॅल्यू W'पेक्षा कमी असणार, कारण इफिशियन्सी वर्क हे पूर्ण, बरोबर आहे का. कारण आता आपण पाहिलेलं आहे की स्वतः आर काय म्हणून कार्य करायला आहे, कपलमध्ये रेफ्रिजरेटर म्हणून कार्य करायला आहे. ओके, मग आता मला सांगा की सूत्रामध्ये आपण पाहिलं की Q2ची जेव्हा आपण व्हॅल्यू काढू लागलो होतो, तेव्हा ती कोणती आहे बरं, Q1मधून W आपल्याला मायनस करावं लागेल. आता मला सांगा, W इज लेस दॅन W1, याचा अर्थ मी जर समजा इथं दोघांची तुलना करायची मला, कोणाकोणाची, Q1 - W आणि Q1 - W'. आता या दोघांमध्ये Q1 तर सारखा फॅक्टर आहे, पण W आणि W'मध्ये जी व्हॅल्यू आहे W1ची जास्त आहे. मग मायनस केल्यावर इकडचा फॅक्टर कसा असणार, ग्रेटर असणार ना, बरोबर. जास्त व्हॅल्यू म्हणजे वजा केली म्हणजे लेफ्टची व्हॅल्यू ग्रेटर असणार. मग आता होतं काय की जे आपण कपल तयार केलं IR, तर याच्या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की जी सिस्टीम हीट एक्स्ट्रॅक्ट करते, ओके, सो हीट एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम कोल्ड रिझर्वियर, जर पाहिलं आपण की किती हीट एक्स्ट्रॅक्ट झाली, तर जसं की आपण पाहिलं या दोन्हीमध्ये ही व्हॅल्यू ग्रेटर आहे, ही व्हॅल्यू कशी आहे, लोअर आहे. आणि याचा डिफरन्स म्हणजेच या दोन्हीच्या वर्क डनमधला काय असला पाहिजे, डिफरन्स असला पाहिजे. आणि म्हणून जर आता आपण यांचं सबस्ट्रॅक्शन जर घेतलं, ओके, सो सबस्ट्रॅक्शन घेत असताना पहा Q1 - W, आता मायनसमध्ये डायरेक्ट मायनस Q1 -
डब्ल्यू डॅश. ओके. सो इथे Q1 कॅन्सल होतील. काय राहील आपल्याकडे मायनस डब्ल्यू आणि मायनस मायनस काय होणार हे प्लस डब्ल्यू डॅश, किंवा याला आपण डब्ल्यू डॅश मायनस डब्ल्यू असं लिहू शकतो. करेक्ट. मग आता हे आपण कॅल्क्युलेट केलं आणि याचा अर्थ इतके अमाऊंट ऑफ म्हणजे जे वर्क आहे है ना, तर ते या ठिकाणी घडणार आहे. आता होतं काय की हे जे लॉ आता आपण इथं कॅल्क्युलेशन काढलं की डब्ल्यू डॅश मायनस डब्ल्यू ही व्हॅल्यू जी आपण हीट एक्स्ट्रॅक्ट केली, तर ॲक्च्युअल हे थर्मोडायनामिकचे जे स्टेटमेंट आहे, आपण केल्विन आणि प्लँकचे 2 स्टेटमेंट पाहिलं होतं, त्याचे हे काय आहेत अगेन्स्ट आहे. म्हणजे आपण जे ॲज्युम्शन केलं होतं, आपण जे गृहीत धरलं होतं की इफिशियन्सी जी आहे कॅर्नोट इंजिनपेक्षाही दुसऱ्या इंजिनची जास्त आहे, असं मानणं काय होतं या ठिकाणी चुकीचं होतं. कारण इथं जर पाहिलं आपण तर हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय सांगायला या ठिकाणी की वर्क डन जे आहे हे इरिव्हर्सिबल इंजिनचं जास्त आहे, पण प्रत्यक्षात तसं आहे का नाही, आणि त्याच्यामुळे असं मानणं चुकीचं आहे. आणि दॅट्स वाय हे मानणं चुकीचं आहे. म्हणजे जे ॲज्युम्शन घेतलं होतं आपण हे ॲज्युम्शन कसं असणार या ठिकाणी रॉंग असणार, हे फक्त आपल्या इथं सिद्ध करायचं होतं. आता फायनली जर पाहिलं तुम्ही तर कॅर्नॉट सायकल संदर्भात एक रिमार्क आपल्याला दिलेला आहे, तर तो रिमार्क तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि तो रिमार्क कोणता आहे की Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू T1 अपॉन T2. ओके. आणि हा रिमार्क कसा लिहिला आहे ते सांगतो मी तुम्हाला. यांचे 2 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, बरोबर. तर ते फॉर्म्युले काय आहेत आपल्याकडे 1 मायनस सुरुवातीला पाहिले आपण Q2 अपॉन Q1 आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस T2 अपॉन T1, बरोबर. मग आता काय होईल बरं, इथं 1 कॅन्सल केलं आणि अपोजिट साईडला घेतलं तर ॲटोमॅटिक हे रिलेशन इस्टॅब्लिश होतं. येतील लक्षात. म्हणजे जे चॅप्टरच्या सुरुवातीला मी 2 फॉर्म्युले सांगितलं तुम्हाला, तर तेच फॉर्म्युले ॲक्च्युअल फायनलीसुद्धा घेतलेले आहेत. आता इथं आपला दुसरा जो पॉईंट आहे, इथं Q आला T आला, कुठेही मटेरियलचा काही संबंध आहे का बरं. म्हणजे मला सांगा आता हे IR हे मटेरियल कोणतं वापरलं याच्यावर आलं का नाही. हॉट रिझर्व्हर आणि कोल्ड रिझर्व्हर यांच्याकडून हीट गेन हीट लॉस किती व्हायली आणि टेम्परेचर डिफरन्स याच्यावर डिपेंड आहे. कुठेही नेचरवर डिपेंड आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ आपण दोन्ही गोष्टी सिद्ध केल्या की कोणत्याच इंजिनचं जे इफिशियन्सी कॅर्नॉट इंजिनपेक्षा जास्त असू शकत नाही. आणि दुसरं आपण हे पण सिद्ध केलं की कॅर्नॉट इंजिन हा नेचर ऑफ वर्किंग सबस्टन्स म्हणजे वर्किंग सबस्टन्सच्या नेचरवर तो डिपेंड नाही, तो डायरेक्ट रिझर्व्हर टेम्परेचर डिफरन्सवर डिपेंड आहे. तर ही गोष्टसुद्धा आपण इथं प्रूव्ह केलेली आहे.